हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या संदर्भातली अत्यंत महत्वाची गुड न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे, खुशखबर आहे, खुशखबर आहे. लाडक्या बहिणींनो, लाखो बहिणींना पैसे भेटलेले नव्हते आणि त्याच्यासाठी लाडक्या बहिणींनो एक सरकारने आता जी आर काढलेला आहे. जी आर मध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर इट माइट बी पॉसिबल की लाडक्या बहिणींना आता हप्ता पुन्हा वितरण होऊ शकतो. कारण हा जो मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता होता, असंख्य लाखो बहिणींना भेटलेला नव्हता. तर लाडक्या बहिणींनो, याबद्दलची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे. जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि तो जी आर मार्च आणि एप्रिल महिन्याच्या संदर्भातला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, वितरण आज सुरू होणार का, सगळं सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये अनेक बहिणींनी मेसेज केले होते की दादा, आम्ही एक स्पेशल कॅटेगरी मधून येतो, ती कॅटेगरी पण सांगतो. एससीच्या महिलांना, म्हणजे जे शेड्यूल कास्टच्या महिलांना पैसे भेटलेले नाही, तर त्यांनी खूप आक्रोश आपल्या कमेंट बॉक्समध्ये दाखवलेला होता. त्या प्रत्येक बहिणीसाठी सुद्धा या जी आर मध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, सगळं तुम्हाला सांगतोय. सोबतच वितरण सुरू होणार का याचीही खुशखबर, याचीही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर चला लाडक्या बहिणींनो, जी आर मध्ये काय म्हटलंय ते सांगतोय बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 वार्षिक वर्षामध्ये निधी वितरणाबाबत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग 20 मे 2026, म्हणजे हा जो जी आर आहे कधी प्रसिद्ध करण्यात आला, काल लाडक्या बहिणींनो इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये. मग इथे काय लिहिलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता, अनुसूचित जाती हा शेड्यूल कास्ट, 26-27 आर्थिक वर्षात मागणी सामाजिक सुरक्षा कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक योजने कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्य अनुदान लेखा करतात 3,000 कोटी इतका निधी मंजूर आहे. म्हणजे काय, आपण इथे हे असं लक्षात ठेवू शकतो की आतापर्यंत लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, तर हे जे डिपार्टमेंट आहे लाडक्या बहिणींनो, या डिपार्टमेंट कडनं या कम्युनिटीसाठी पैसे दिलेले नव्हते, पण आता ते मंजूर झालेले आहेत. तर आता इट माइट बी पॉसिबल, मी तुम्हाला नक्कीच हा शब्द इथे वापरत नाहीये की होऊ शकतं, पण मला असं वाटतं की आता वितरण होणार म्हणजे होणार. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण पुढे बघूयात काय लिहिलं आहे. वित्त विभागाच्या संदर्भहीन 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये 26-27 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेसाठी लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च करिता 365 कोटी आणि माहे एप्रिल, म्हणजे दोन्ही आहे, ते मार्च पण आहे आणि एप्रिल पण आहे, 2026 करता 365 कोटी, एकूण 730 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव, महिला बाल विकास विभाग आणि यांना अर्थसंकल्प निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासनाने प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे हा जो इतका 730 इतका निधी आहे, तो कुठून भेटलेला आहे? प्रशासकीय विभागामधून, महिला व बाल विकास विभागाकडून कोणाला गेलाय? अर्थसंकल्पीय निधीकडे गेलेला आहे, म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीकडे गेला आहे. आता लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, इथे बघा शेवटचा जो चौथा पॉइंट आहे, इथे काय दिलाय, विभागाने अनुसूचित जातीच्या नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, कारण अजूनही या डिपार्टमेंटने या बहिणींची संख्या उपलब्ध करून दिलेली नाहीये. तसेच अनुसूचित जाती आणि नवबुद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या नवबुद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांपर्यंत होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं असेल, यांनी स्पेशलाइज हा पॉइंट टाकलेला आहे. प्रत्येक जी-आर मध्ये हा पॉइंट नमूद नसतो, पण इथे नमूद आहे. तर याचं रिझन असं असू शकतं की ज्याही लाभार्थ्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले नव्हते, त्या लाखो बहिणींना आता पैसे भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारने हा जो जी-आर आणलेला आहे खरंच योग्य आहे का? की पहिले वितरण करून दिलं आणि त्याच्यानंतर जी-आर काढणं, आणि आता सरकारने खरंच ते वितरण करायला पाहिजे का? या संदर्भात तुमचं म्हणणं काय, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच आपण मागणी धरून पकडूया की ज्याही बहिणींना आता लाभ भेटलेला नाहीये, त्यांना लाभ लवकरात लवकर द्या. सोबतच लाडक्या बहिणींनो, मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे, तुम्हाला काय वाटतं की सरकार खरंच आता 3,000 रुपये तुमच्या ज्या बहिणींना अपात्र केलेल्या आहेत किंवा ज्यांना लाभ भेटलेला नाहीये त्यांना देणार का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
माझं मत आहे की सरकार देणार म्हणजे देणार, कारण की इथे पूर्णतः त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ही आनंदाची बातमी आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे सांगायचं आहे, काहीही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्याच प्रश्नांना उत्तर देता येणार नाही. ज्या प्रश्नांना मला वाटेल की योग्य उत्तर द्यावं, त्यांना मी योग्य उत्तर देईलच. सोबतच लाडक्या बहिणींनो आता इथे सांगायचं आहे की मग आता वितरण कधी सुरू होईल? आजची तारीख जर बघितली लाडक्या बहिणींनो, तर 21 तारीख आहे. 21 तारीख. मग आज हे वितरण सुरू होणार का? तर येस, आज माईट बी या पुढच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला वितरण सुरू होऊ शकते आणि ज्याही बहिणींना पैसे भेटलेले नाहीयेत, त्यांना पैसे भेटू शकतात. अत्यंत महत्त्वाची खुशखबर मी तुम्हाला सकाळी-सकाळी देतोय. तर आज, उद्या, परवा या 3 दिवसांमध्ये वितरण झालं, तर लाखो बहिणींना दिलासा मिळेल. लाखो बहिणींमध्ये एक आनंदाची लहर येईल. कारण की बाजूच्या बहिणींकडे पैसे आले, त्यांना निधी आला ₹3000 आणि त्यांच्याकडे त्या श्रीमंत आहेत किंवा त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा त्यांचा आय-टी-आर भरते किंवा काहीतरी आहे. पण लाखो बहिणी पात्र असून त्यांना सरकारने या महिन्यामध्ये म्हणजे मार्च आणि एप्रिलचा जर लाभ दिला नाही काही कारणास्तव, पण आता या जी-आरनी थोडासा दिलासा मिळालाय, की त्याही बहिणींना आता पैसे भेटणार आहे. तर चला बघूयात, वेट करूयात. की आय होप सरकारने देईल आणि आपल्या लाडक्या बहिणींना ज्याही अपात्र बहिणी झाल्या होत्या, त्यांना सरकार या पात्र करेल आणि त्यांचा लाभ पुन्हा सुरळीत सुरू करेल. वेट अँड वॉच. 21, 22, 23 मध्ये वितरण होईल का? बघूयात आपण. आता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, की ही गुड न्यूज आहे. जी-आर तुम्हाला या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. सेम जी-आर आहे. तुम्ही तो वाचू शकता. त्यानंतर वितरण सुरू होईल का? मला तरी असं वाटतं आज, उद्या, परवा या 3 दिवसांमध्ये म्हणजे 21वा हप्ता 21 तारखेला मिळेल, 22वा हप्ता 22 तारखेला मिळेल, 23 जो हप्ता आहे त्याला वेळ आहे तो पुढच्या महिन्यामध्ये मिळेल. तर ही एक आनंदाची बातमी आहे, की बघा किती कोइन्सिडन्स आहे. 21वा हप्ता 21 तारखेला, 22वा हप्ता 22 तारखेला म्हणजे कोइन्सिडन्स पण होत आहे. तर आय होप असंच व्हावं आणि लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना, ज्याही बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले होते त्यांना सर्वांना पैसे भेटावेत. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.